नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगांची भाजी. ती पण आपण शेंगदाणे वाटून बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, आम्ही इथं चवळीच्या शेंगा आणल्या होत्या, त्या व्यवस्थित साफ करून घेतल्या स्वच्छ आणि सर्व दाणे हे व्यवस्थित निवडून घेतलेत. अशा प्रकारे आपल्याला हे दाणे निवडून घ्यायचे. आता यांना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. तोपर्यंत आपण आता इकडे मसाल्याची तयारी करून घेणार आहोत. तर इथं मी 17 ते 18 लसणाच्या पाकळ्या घेतल्याय, 1 इंच अद्रक घेतलंय, खूप सारा कोथिंबीर घेतलाय आणि 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्याय. तर मी इथं 1 वाटी शेंगदाणे हे भाजून घेतले आणि त्याचे वरचे साले काढून घेतले अशा प्रकारे. तर आपल्याला आता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथं मी मिक्सी जार घेतला आहे, त्यामध्ये मी आता हे सर्व साहित्य टाकून घेणार आहे. आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेतले, त्यासोबतच आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची, सोबतच लसण टाकून घ्यायचं आहे, कोथिंबीर घ्यायची आणि अद्रकचे छोटे छोटे काप करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते अडकत नाही. अशा प्रकारे. त्यासोबतच आपण इथं अर्धा चमचा जिरे घेणार आहोत, 1 चमचा धणेपूड घेणार आहोत आणि पिंचभर हळद घेणार आहोत आणि ही एवढी कोथिंबीर घेतली मी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. भाजीला छान कलर येतो कोथिंबीरमुळे. तर बघा, इथं मी पेस्ट बनवून घेतली आहे मसाला. तर आता इकडे मी कढई तापवायला ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकलं आणि सोबतच तेल गरम झालं की आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. त्यामध्ये मी आता मोहरी टाकून घेतली आहे, सोबतच जिरंही टाकून घेतलंय. आपण भाजीमध्ये जिरं घेतलंय आधी मसाल्यामध्ये, आता फोडणीसाठी जिऱ्याचा यूज केला आहे आपण. तर त्यामध्ये आपण आता जिरं आणि मोहरी तडतडली की स्वच्छ धुवून हे दाणे टाकून घेणार आहोत, चवळीचे दाणे. मस्त तेलामध्ये त्यांना व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. असं केल्याने ना भाजी खूप छान टेस्टी होते. तर आता इथं दाणे हे 70-80% शिजले तेलामध्येच. तर आपण आता इथं जी पेस्ट बनवून घेतली होती ती टाकून घेणार आहोत. तिलाही व्यवस्थित आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे. हा मसाला आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे, नाहीतर तो खाली लागू शकतो कढईला. तर बघा, आता छानपैकी तेल सुटलंय मसाल्याला. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब नक्कीच करा, म्हणजेच तुम्हाला अशा खानदेशी रेसिपी बघायला मिळणार नवीन नवीन. आता इथं मी पाणी टाकून घेतलंय मिक्सरच्याच भांड्यावर. मसाला लागलेला धुवून मी पाणी टाकून घेतलंय इथं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. तर आपल्याला आता या पाण्याला मस्त मसाल्याला उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही किती लोक आहेत घरात त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकतात. आम्ही साधारणतः 4 ते 5 जण आहोत, म्हणून मी एवढं पाणी टाकून घेतलंय. तुम्ही तुमच्या अंदाजाने बनवू शकतात. तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत.
आता छान रस्याला उकळी फुटायला लागली आहे. आता आपण 2 मिनिट झाकून भाजी शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय किती छान अशी तरी आली आपल्या भाजीला. एकच नंबर. खूप छान असा घमघमाट सुटलाय घरात. एकच नंबर भाजी झाली आपली. तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा भाजी. आणि आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर चला भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.